अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असताच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर महत्वाचं असं मी सांगते की खूप म्हणजे असं निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आपल्यावरती खूप जेवढा घडतो, म्हणजे मी एक्झॅक्ट व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे की महत्वाच्या काही गोष्टी म्हणजे एनर्जी आपण चेक करत असतो. जेव्हा मी एनर्जी चेक करायला बसलेली असते, तेव्हा अशा निगेटिव्ह गोष्टीचा खूप त्रास होत असतो. जे की खूप सारे क्लायंट असतात, खूप सारे व्ह्यूअर्स असतात, जे माझ्याशी कनेक्ट होतात, माझ्याशी बोलतात. अशा काही गोष्टीतली निगेटिव्ह शक्ती, जी त्यांच्या थ्रू माझ्याकडे बॅकफायर होत असते. बरोबर. त्यांच्या थ्रू हे किती जणांना पटतंय मला माहित नाही. पण बऱ्यापैकी खूप जणांना, मला तर माहिती आहे 99% जी लोकं आहेत, की जी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्या प्रत्येकांना माहीत आहे, की ही निगेटिव्ह शक्ती जी आहे ती एखाद्याला चांगला सल्ला आपण जेव्हा देत असतो किंवा एखादा व्यक्ती चांगल्या स्वामी समर्थांच्याकडे गेलं किंवा स्वामी समर्थांच्या भक्ताकडे जरी गेलं, तरी सुद्धा हा त्रास होतच असतो, की एखाद्याला मी आता सपोज तुम्हाला एखादा पर्याय दिला किंवा एखादी पूजा दिली किंवा एखादं अशी शक्ती दिली, की तुम्हाला एखादी निगेटिव्ह शक्तीतून बाहेर पडावं, बरोबर. सपोज जर ती शक्ती जर माझ्याकडे बॅकफायर झाली, तर मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि त्रास इतका भयानक होतो, की त्याची एनर्जी सेम टू सेम माझ्यासोबत घडायला सुरुवात होते. ते लगेच ते सोसून घेणं किंवा तो त्रास सहन करणं, तेही इतकं सोपं नाही. मध्ये माझा आता अजून पण डोळ्याला माझ्या व्यवस्थित दिसत नाही. जवळ-जवळ 3 महिने होत आले, माझ्या डोळ्याला व्यवस्थित नाही. गेल्या वेळी एका दादांचा मला फोन आला. बोलत-बोलत माझ्या हाताला कट झालं इथं. 2 ते 3 दिवस म्हणजे माझं त्या 2 ते 3 नाही, बहुतेक भरपूर दिवस, 8 दिवस, 8 ते 15 दिवस मी त्या दुखण्यामध्येच माझं गेलं तेव्हा, त्यावेळेला. आणि नंतर खूप असं आजारी, डिप्रेशन, त्रास हा होत जातो माझ्यासोबत, स्वतःसोबत वैयक्तिक आयुष्यामध्ये. आणि निगेटिव्ह शक्तीचा परिणाम इतका तीव्रतेने वाढत असतो. एका दादांची, मी नाव नाही घेत, पण एका दादांच्या आयुष्यामध्ये एक ख्रिश्चन धर्मातल्या ख्रिश्चन धर्मामधल्या एका ख्रिश्चन धर्मामधल्या एका ताईंची एनर्जी बॅकफायर करायची होती. त्यांच्यावरती ती केली. सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर बॅकफायर झाल्या. लगेचच क्विकली झाल्या. त्यामुळे त्या गोष्टी कशा झाल्या, परत माझ्याकडे फिरल्या. त्याच्यामुळे कसं होतं, त्रास होतो खूप त्या गोष्टीचा. आणि जेव्हाही डेक ज्यावेळेला मला शफल करायची असते, पर्सनल एनर्जीला म्हणजे पर्सनल जे क्लायंट माझ्याकडे येतात आणि त्यांना पर्सनल एनर्जी बघायची असते किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. जेव्हा डेक हातात घ्यायची असते, तेव्हा आपली एनर्जी म्हणजेच माझी एनर्जी पूर्ण क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे मी माझं स्वतःची एनर्जी फक्त तुमचा विचार करण्यासाठी असली पाहिजे. तयार असली पाहिजे त्या विचारासाठी. सपोज जर ही डेक माझ्या हातात असेल आणि मी माझ्या विचारात असेल आणि तुम्ही मला कितीही प्रश्न विचारले, बरोबर, तर ती तुमची एनर्जी क्लिअर दाखवत नाही. क्लिअर दाखवत नाही. क्लिअर दाखवत नाही अजिबात. ते जे काही येतं ते सगळं माझंच येतं. हां, असं पण बघा, आता माझा पूर्ण डोळा असं बोलता-बोलता एकदम झाकतो, पटकन उघडत नाही. त्रास होतो मला. डोळ्याला पूर्ण बधीर झालाय हा डोळा माझा. हे तुम्ही कितीही पैसे दिले तर ते व्यवस्थित होत नाही. तुम्हाला वाटत असेल, की आम्ही ताईला एवढं फोन करतोय, ताई आम्हाला येते. खूप जणांना फरक पडतो, खूप जणांना फरक पडत नाही. विषय पैशाचा नाही. पैशाचा विषय नाही, तर माणसाचा विषय आहे. इथं कधीही काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. महत्वाचा पॉइंट आपला चालला होता. ही जी एनर्जी आहे, की या डेकवरती जेव्हा आपण बघत असतो, तेव्हा पूर्णपणे एनर्जी बघत असताना माझं माइंडसेट पूर्ण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर मी डिस्टर्ब असेल किंवा निगेटिव्ह शक्तीनं किंवा तुमची जी एनर्जी आहे ती बॅकफायर माझ्याकडे जर झाली, तर त्या शक्तीतून वाचण्यासाठी आणि माझी एनर्जी पूर्ण स्ट्रॉंग असण्यासाठी थोडा कालावधी जातो. तर त्या गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. लगेच ताईने फोन उचललाच पाहिजे, ताईने बोललंच पाहिजे. असं होणार नाही. कारण मला माहीत आहे, की तुमचं काम करायचंय. मी तुमच्या कामाच्या वचन म्हणतो आपण, ते वचन घेतलेलं असतंय. त्यामुळे होणार 100% काम तर होतच असतंय. फक्त कसं आहे, की ही जी डेक आहे ती पूर्ण म्हणजे आता हे बघा, मी कार्ड शफल करते आणि मी दाखवते, की ह्यात एनर्जी, कारण माइंडसेट माझा कुठला आहे आता, माइंडसेट माझा माझ्या स्वतःच्या विचाराचा आहे.
कारण माझी आता तब्येत व्यवस्थित नाहीये. मी माझ्या विचारात आहे. माझ्या घरच्या विचारात आहे किंवा जे तुमची शक्ती माझ्याकडे बॅकफायर झालेली आहे. जी माझ्या शरीरावर हॅवी झालेली आहे. जी मला आता अशक्तपणा आहे. मी ॲडमिट होते. मला ताप आला होता म्हणा किंवा अजून काही मला डोळ्याचा त्रास आहे. अजून काही एक्स-वाय-झेड काहीही असेल, खूप त्रास आहे. तो मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत. पण आहे. पण इथं काय दिसतंय बघा. जे माझ्या मनात आहे, जे मी या डेकला देणार आहे, तेच मला देणार आहे. ह्या डेकला जी मी देणार आहे एनर्जी तीच मला मिळणार आहे. मी जी या डेकला देणार आहे तेच ही डेक जी आहे तुम्हाला परत देणार आहे. एनर्जी जे मी आता बोलले, जे मी तुम्हाला बोलले, इथं दिसत आहे एक निगेटिव्ह एनर्जी जी बॅकफायर झालेली आहे आणि ती व्यक्ती वाट बघत आहे की ही निगेटिव्ह एनर्जी लवकरात लवकर आपल्याकडून निघून जावा. ही एनर्जी माझी आहे. ही एनर्जी पूर्णपणे माझी आहे. जे की मी यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि तीच एनर्जी इथं दिसत असते आणि एनर्जी खूप साऱ्या आहेत याच्यात. असं नाही की एनर्जी तीच कशी दिसली. जे मला वाचता येते ते हे कार्ड्स जे आहेत जेवढे आपल्याशी कनेक्ट होतात त्यानंतर जे ते मला देतात तेच मी घेणार. मी त्यांना जे देणार आहे तेच ते मला सांगणार आहे. हे आमचं आपल्या ह्या दोन्ही गोष्टीतलं बॉन्डिंग असतं एक बॉन्डिंग असतं. जे की कसं आहे आपल्या पर्सन आपल्याला जरी नाही बोलला तर आपल्याला काही गोष्टी समजत असतात. आपले आई-वडील असू दे. त्यांनी आपल्याशी नाही बोलू दे, पण आपल्याला समजतं त्यांच्या भावना. तसंच या डेकचं आणि माझं म्हणजे कुठल्याही टॅरो कार्ड रीडर जे असतात त्यांचं ह्या डेकचं कनेक्शन एकदम जवळचं असतं नातं ते. त्यामुळे मी सांगते, तुम्ही कोणत्या गोष्टीची घाई करत जाऊ नका. कोणत्याच गोष्टीची घाई करत जाऊ नका. हां, की आज नाही फोन उचलला, 2 दिवसांनी उचलेल, 3 दिवसांनी उचलेल. कारण माइंडसेट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमची जी निगेटिव्ह शक्ती आहे ती बॅकफायर जर झाली, तर त्याचा इफेक्ट खूप मोठा होत जात असतो. आता कसं असतं, की खूप जणांना माहीत आहे, खूप जणांना माहीत नाहीये आणि कसं, की हे मला कधी जाणवलं माहितीये, खूप मला माहीतच आहे. पण एक ताई आहेत. त्या ताईंचा मला 4 ते 5 दिवस झालं पैसे पे केलेत, पण फोन आलेला नाहीये. आणि त्यांना मी सांगितले, "ताई असं-असं माझं झालंय. मी आजारी आहे आणि मला मला प्रॉब्लेम आहे. मी आता तुमची एनर्जी घेऊ शकत नाही." ताई काय म्हटल्या, "काही गडबड नाही ताई. तुम्ही रिलॅक्स व्हा. कारण मला पूर्ण कनेक्टिव्हिटी एनर्जी म्हणजे करंट एनर्जी हवी आहे माझ्यासाठी. जेव्हा तुम्ही आजारी असाल, तर ती एनर्जी मला लागू होणार नाही किंवा तुमचं माइंडसेट व्यवस्थित नसणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित झाल्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा." ते खरंच क्लायंट तर ते खरं म्हणजे क्लायंट व्यवस्थित म्हणजे तसं माहीत पाहिजेत विचार. कारण आपल्याला जर देवाकडून चांगल्या काही गोष्टी पाहिजे असतील, तर आपल्याला पण थांबलं पाहिजे थोडं. शेवटी मीही देव नाही. एक देवाचं भक्तच आहे. भक्त म्हणतो आपण तेच आहे. शेवटी जे देणार आहे देव तेच मी तुम्हाला देणार आहे आणि जर ती शक्ती बॅकफायर झाली तर मलाही थोडा आरामाची गरज असते, शांततेची गरज असते, जे की मी या निगेटिव्ह शक्तीतून बाहेर पडून तुमच्याशी कनेक्ट व्यवस्थित होईल आणि तुमच्याशी व्यवस्थित बोलू शकेल, इतकंच. मग आता बघा, आता पण तसंच होतंय. मला ही पूर्ण डोळ्याचा त्रास होतो, खूप त्रास होतो या डोळ्याचा. खूप त्रास होतोय. त्या डोळ्यावर असं निगेटिव्ह शक्ती बसते. म्हणजे एखाद्याची शक्ती बॅकफायर केली आणि ती व्यवस्थित बॅकफायर झाली नाही, तर ती आपल्या शरीरावरती येऊन बसते आणि ती या डोळ्यावरती मला झालेली आहे आणि हा पापणीवरती त्रास होतोय मला. डोळ्याला नाही होत, पण पापणीला त्रास होतोय माझ्या. पूर्ण डोळा ओपन नाहीये अजून पण. थोडासा त्रास होईल, हळू येईल कमी जशी शक्ती त्यातली कमी होत जाईल, तसं व्यवस्थित होतंय. पण वेळ लागतो. आपण काय तांत्रिक क्रिया किंवा बाहेरची क्रिया कोणती करत नाही. आपण स्वामी भक्त आहोत. जे शाबरी मंत्राची तांत्रिक क्रिया आपण करतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. आपली शाबरी मंत्रातून जी तांत्रिक क्रिया होत असते, ती आपण करत असतो. आता खूप असं म्हणजे माझ्या WhatsAppला खूप जण जॉइन आहेत. त्यांना असं खूप म्हणजे मी खूप वेळ रिप्लाय देत नाही. खूप वेळ. मग त्यांचा असं गैरसमज व्हायला नको, की ताई असं का करत असावी किंवा ताईला वेळ भेटत असेल. कोण मला वाईट बोलत नाही. त्यात काही इश्यू नाहीये. कारण माझे क्लायंट जे आहेत ते बऱ्यापैकी मला समजून घेतात आणि मी 4 दिवस, 8 दिवस रिप्लाय नाही दिला तर काही बोलत नाहीत. पण मला वाटतंय, की त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी म्हणून हा मी व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशली बनवलेला आहे.
तर असं समजू नका की मी वेळेनुसार बरोबर तुम्हाला वेळ देत राहील. पण सिच्युएशन व्यवस्थित पाहिजे, माझी मेंटॅलिटी व्यवस्थित पाहिजे. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, ही देवाची इच्छा आहे, की मी तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्याशी बोलावं. जोपर्यंत माझं माइंडसेट किंवा शरीराची एक निगेटिव्ह शक्ती जी आहे ती कुठेतरी त्रास देत असते, ते व्यवस्थित झाल्याशिवाय मी तुमच्याशी कनेक्ट होत नाही. मग तुम्ही कितीही मला मेसेज करा, कितीही कॉल करा. शेवटी ते बघून सुद्धा न बघितल्यासारखं करणार. का? तर ती निगेटिव्ह शक्ती मला खेचत असते. मला तुमच्यापासून लांब करत असते. तुमचं चांगलं होतंय ते होऊन देत नसते. हे लक्षात घ्या महत्वाचं. ह्या सगळ्या एनर्जीज खूप निगेटिव्ह असतात, खूप वाईट असतात. ह्या निगेटिव्ह शक्ती ज्या आहेत त्या. आणि अशा मी अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या माझ्यावर बॅकफायर आहेत. आता सध्या आता डोळ्यात असं मला होतंय म्हणजे पूर्ण असं खूप त्रास होतोय मला. आणि त्या कुठेतरी बॅकफायर जर झाल्या ना, तर त्याचा खूप त्रास होत असतो. जरा समजून घ्या एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे, की शेवटी मीही देवाचं जरी करत असेल, तर एखादी निगेटिव्ह शक्ती जर अंगावर बसली, तर त्याचा खूप मोठा फटका बसत असतो. आता काय मी सांगू शकत नाही. अजून ओपन मी काही सांगू शकत नाही. जर तुम्हाला पर्सनली किंवा WhatsAppवरती स्पेशली मी व्हिडिओ बनवून टाकेलच. पण सोशल मीडियावरती नाही. कारण शेवटी कसं आहे WhatsAppवरती जे लोकं आहेत माझ्या म्हणजे WhatsAppवरती जी जॉइन आहेत, भरपूर आहेत. तुम्हाला सांगते मी 5,000 ते 7,000 अशी लोकं असतील, एवढी लोकं असतील. भरपूर आहेत, भरपूर. खूप जणांचा मी नंबर सुद्धा सेव्ह केलेला नाहीये. पण ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. चांगले बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. फक्त एवढंच मला सांगायचं की घाई करू नका कोणत्या गोष्टीची. कोणत्याच गोष्टीची घाई करू नका. ताई फोन उचला किंवा फोन उचलत नाही, फोन उचला, फोन उचलत नाही. वेळेनुसार सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. पण थोडासा संयम ठेवा. कारण ही निगेटिव्ह शक्ती इतकी भयानक आहे, की ती तुमच्यात चांगलं होणार असेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा बदल घडणार असेल, तर ही आपलं कनेक्शन होऊन देत नसते. एखादी निगेटिव्ह शक्तीचा परिणाम जर जास्त तीव्रतेने जर झाला, तर तो खरंच त्रासात असतो. आपण काय जादूटोणा करणार नाही, की माझ्या अंगावर शक्ती बसलेली मी लगेच काढू शकेल. आपली साधी स्वामी समर्थांची सेवा आहे, जी नवनाथ महाराजांच्या शाबरी मंत्रातून आपण पुढे जाऊन हे करत असतो. तर तुम्हाला अजून काही वाटत असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी वाट बघेल तुमच्या कमेंटची, की नक्कीच की तुम्हाला हे कितपत पटतंय, की निगेटिव्ह शक्ती जर आपण बॅकफायर केली, तर ती परत आपल्याकडे जर चुकून फिरली, तर त्याचा किती मोठा फटका बसतो, हे नक्कीच तुम्हाला माहीत असेल आणि मला त्यावरती सुद्धा तुम्ही सांगा. आवर्जून सांगा, की मी बोलते ते कितपत सत्य आहे. तुम्हाला यातलं काही माहीत आहे का? असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.